नमस्कार मंडळी, मी उत्कर्षा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चाललो एका अद्भुत प्रवासाला बाली या इंडोनेशिया कंट्रीमध्ये। आमचा प्रवास मुंबईपासून होता। मुंबई वाया क्वालालंपूर होता। मलेशिया एअरलाइन्स फ्लाईटची तिकीट्स आम्ही 3 महिन्याआधीच बुक केली होती आणि क्वालालंपूरवरून डेनपसर बालीपर्यंत अजून एक फ्लाईट होती। फायनली डेनपसर बाली एअरपोर्टवरती आले। हा एअरपोर्ट इथल्या कल्चर आणि सौंदर्याचं दर्शन घडवतो। बालीची सांस्कृतिक झलक दाखवतो। इथे बालीच्या मंदिराची झलक, पारंपरिक नक्षीकाम आणि सुंदर पुतळे पाहायला मिळतात। टुरिस्ट प्लेस असल्यामुळे इथे तुमचं स्वागत हे बालीच्या परंपरेप्रमाणे केलं जातं। हॉटेलमध्ये इव्हिनिंगमध्ये चेक इन केलं। त्यानंतर जवळच हा असणारा कुटा बीचला येण्याचा प्लॅन केला। हा आहे कुटा बीच। इथल्या आकाशातल्या ऑरेंज कलरच्या छटा हरवून टाकतील अशा दिसत होत्या आणि सोनेरी वाळू, हलकासा वारा, सनसेट दिवस परिपूर्ण बनवतो। कुटा बीचचा सूर्यास्त आणि आकाशातील रंगाच्या छटा कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या आणि थोडा वेळ इव्हिनिंग इथे स्पेंड केली। त्यानंतर कुटा बीचच्या शॉपिंग स्ट्रीटवरती पावले वळाली आणि इथल्या दुकानांमध्ये तुम्हाला बालीच्या पारंपरिक वस्त्रांचे नमुने, लाकडी शिल्प आणि दागिने मिळतात। कुटा शॉपिंग स्ट्रीटवर अनेक फूड स्टॉल्स दिसतात। कुटा बीच आणि शॉपिंग स्ट्रीटच्या जवळ तुम्हाला बालीचा प्रसिद्ध नाईट लाईफ अनुभवायला मिळेल। आजची सकाळ सुरुवात करते ते बफे ब्रेकफास्टने। बफे ब्रेकफास्टमध्ये भरपूर असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। व्हेज नॉनव्हेज असे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ज्यामध्ये ब्रेड, केक, पॅनकेक, टोस्ट आणि बरंच काही। तर मी बघते मला व्हेजमध्ये काही खायला मिळतं आहे का। फायनली मी व्हेज नूडल्स आणि टोफू घेतला आणि माझा ब्रेकफास्ट संपवून मी निघाले ते नुसा पेनिडा बेटाकडे। सन्नूर हार्बरवरून स्पीड बोटीने प्रवास करणार आहे। हा पहा, आपल्या बोटीचा प्रवास सुरू झाला आहे। सकाळी 8 वाजता बोटीचा प्रवास स्टार्ट झाला। इथे गारेगार वारा, समुद्राच्या लाटा मनाला प्रसन्न करतात। साधारण तासभराच्या प्रवासानंतर आपण पोहोचणार आहोत नुसा पेनिडा बेटावर। आम्ही पोचलो नुसा पेनिडा बेटावर। इथलं वातावरण आणि निसर्ग खरंच मंत्रमुग्ध करणारा आहे। क्रिस्टल बीच हा बालीच्या नुसा पेनिडा बेटावर वसलेला आहे। या ठिकाणाला क्रिस्टल नाव यासाठी पडलं कारण इथल्या पाण्याची स्वच्छता, पारदर्शकता इतकी आहे की समुद्रातलं तळ सहज दिसतं। इथे आलं की तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचा, शांततेचा अनोखा अनुभव मिळतो। हा बीच सुंदर पांढऱ्या वाळूने भरलेला आहे।
एंजल बिलबॉन्ग्स आणि ब्रोकन बीच हे दोन्ही बीच एकमेकांच्या जवळ असल्यामुळे एकाच वेळी या ठिकाणांना भेट देता येते. एंजल बिलबॉन्ग हा इथून दिसतोय आणि याच बीचच्या साईडला फोटोशूटसाठी भरपूर असे विंग्स त्यानंतर नेस्ट आहेत, जे की पेड आहे, जिथे टुरिस्ट आपले फोटोज काढू शकतात. आणि इथे खूप सारे स्टॉल्स आहेत. आणि हा मला दिसणारा जो बीच आहे तो एंजल बिलबॉन्ग बीच आहे. एंजल बिलबॉन्ग हा नॅचरल पूल आहे जो खडकाळ भागात समुद्राच्या पाण्याने तयार झाला आहे. तळाशी असलेले खडक आणि कोरल स्पष्ट दिसतात. फोटो आणि व्हिडिओसाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे. ब्रोकन बीच म्हणजे समुद्राने खडकात तयार केलेली एक नैसर्गिक कमान. इथे मोठ्या खडकाच्या मधोमध एक भलं मोठं छिद्र आहे, ज्यामधून समुद्राचं पाणी आत बाहेर जातं. त्यामुळे या ठिकाणाला ब्रोकन बीच असं नाव पडलं आहे. समुद्राचा अथांग निळाशार रंग, खडकाळ किनाऱ्यांची सुंदर रचना आणि समुद्राच्या लाटा इथं पाहायला मिळतात. जर नशीब असेल तर इथं तुम्हाला डॉल्फिनसुद्धा पाहायला मिळू शकतात. तर आता आपण आलो आहोत केलिंकिंग सिक्रेट पॉईंटला. इथला नजारा हा सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हा डायनासोरच्या आकाराचा समुद्रकिनारा जगभर प्रसिद्ध आहे. इथं उभं राहिल्यावर तुम्हाला निळ्या समुद्राचा अनोखा देखावा आणि निसर्गाचं भव्य रूप पाहायला मिळतं. स्टेअरकेसच्या कडेवरून खाली समुद्र किनाऱ्यापर्यंत देखील उतरता येतं आणि हा प्रवास थोडा कठीण आहे आणि इथे प्रचंड गर्दी असते. पण समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावरती तिथल्या शांततेचा, स्वच्छतेचा अनुभव घेऊन सर्व थकवा हा नाहीसा होतो. केलिंकिंग हे फोटोग्राफीसाठी जगातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक मानलं जातं. इथून निघणारे फोटो आणि व्हिडिओज तुमच्या आठवणींना कायमस्वरूपी जिवंत ठेवतात. आता दुपारच्या लंचसाठी व्हेज नूडल्स खाल्ले आणि बालीच्या अशा सुंदर ठिकाणांसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.